म्हणतात ना, नशीब कधी फरेल हे कोणालाच सांगता येत नाही. पंजाबमधील या जुन्या ट्रॅक्टरच्या बाबतीत अगदी असंच काहीसं घडलंय. हा ट्रॅक्टर गेल्या 105 वर्षांपासून पंजाबच्या एका घरात धूळ खात पडून होता. तो अगदी मोडकळीस आला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा एका तरुणाने या ट्रॅक्टरचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला, तेव्हा तो बघता बघता व्हायरल झाला. सुरुवातीला लोकांनी या व्हिडिओची खूप चेष्टा केली. अनेकांनी म्हटलं की हा कचरा आता कोण घेणार, याला भंगारात विकून टाका. पण जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून थेट कॅलिफोर्नियापर्यंत पोहोचला, तेव्हा सर्वांचे डोळे विस्फारले. कॅलिफोर्नियातील एका म्युझियमच्या मालकाने हा ट्रॅक्टर चक्क 1,25,00,000 रुपयांना खरेदी करण्याची तयारी दर्शवली. याचे मुख्य कारण म्हणजे 1921 सालातील बनवलेला असा हा संपूर्ण जगातला आता एकमेव ट्रॅक्टर शिल्लक राहिला आहे. म्हणतात ना, नशीब कधी फरेल हे कोणालाच सांगता येत नाही. पंजाबमधील या जुन्या ट्रॅक्टरच्या बाबतीत अगदी असंच काहीसं घडलंय. हा ट्रॅक्टर गेल्या 105 वर्षांपासून पंजाबच्या एका घरात धूळ खात पडून होता. तो अगदी मोडकळीस आला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा एका तरुणाने या ट्रॅक्टरचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला, तेव्हा तो बघता बघता व्हायरल झाला. सुरुवातीला लोकांनी या व्हिडिओची खूप चेष्टा केली. अनेकांनी म्हटलं की हा कचरा आता कोण घेणार, याला भंगारात विकून टाका. पण जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून थेट कॅलिफोर्नियापर्यंत पोहोचला, तेव्हा सर्वांचे डोळे विस्फारले. कॅलिफोर्नियातील एका म्युझियमच्या मालकाने हा ट्रॅक्टर चक्क 1,25,00,000 रुपयांना खरेदी करण्याची तयारी दर्शवली. याचे मुख्य कारण म्हणजे 1921 सालातील बनवलेला असा हा संपूर्ण जगातला आता एकमेव ट्रॅक्टर शिल्लक राहिला आहे.